मोठी माणसं जास्त काळ थांबत नाहीत, जावं लागतं, हा नियम आहे. पण गेल्यानंतर आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या पाहिजे. ज्ञानोबराय गेले, पण ज्ञानोबराय गेले त्यावेळी समाज रडल याच्यामध्ये काय नवले? अरे माणसं रडतील याच्यामध्ये काय नवले? समाज रडल याच्यामध्ये काय नवले? जग निर्माण करणारा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरायांसाठी रडत होता. अरे पांडुरंग परमात्मा रडेल याच्यात काय नवले? कधीच प्रवृत्तीवर न येणारे निवृत्ती दादा माऊलींसाठी रडत होते. विचारलं निवृत्तीनाथ महाराजांना, का हो माऊली, माऊलींसाठी रडताय तुम्ही? का हो महाराज, कधीच प्रवृत्तीवर न येणारे तुम्ही का रडताय तुम्ही? त्यावेळी निवृत्तीनाथ महाराज म्हणताय, निवृत्ती मने करिता समाधान काही राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटला से बांध, ओग बारा वाटा मुराडता ते, ओग बारा वाटा मुरडता ते, बांधल्या तळ्याचा फुटला से बांध. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, हा जन्म मिळाला पण माझ्या माऊलीने माझी कधी अवज्ञा केली नाही. अवज्ञा केली नाही कधी, गुरु शिष्य शीतीने बांधल्या तळ्याचा फुटला से बांध. ऐका ना बाबा, गेले सर लवकर निघून, पण माऊलींसाठी जसं समाजाने रडावं ना, तसं सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू देऊन सर गेले. जीवनच तसं होतं. मग कुणी म्हणत असेल इतकं चांगलं वागू नये, असं का व्हावं, असं का मृत्यू व्हावा? काही नाही बाबा, देवालाही कोणाला चुकलं नाही बाबा. ज्यावेळी राम प्रभू वनवासाला निघून गेले आणि वनवासाला निघून गेल्यानंतर भरत मामाच्या गावाला होता. भरताला शत्रुघ्नाला बोलवण्यात आलं, पण ज्यावेळी भरताला कळालं की माझ्या आईने सगळं कारस्थान करून श्रीरामाला वनवासाला पाठवले, त्याग केला आईचा. चांडाळने माझ्या श्रीरामाला, माझ्या परमेश्वराला तू माझ्यापासून वेगळं करतेस, तू माझी आई नाहीस. म्हणून भरताने राज्याचा त्याग केला. श्रीराम नाही तर या राजगादीचा काय उपयोग आहे? म्हणून श्रीराम प्रभूंना आणण्यासाठी पंचवटीवर आले आणि पंचवटीवर सांगतायत, हे श्रीराम प्रभू चला, तुम्ही तुमच्याशिवाय ती अयोध्या शोभू शकत नाहीये, चला तुम्ही यावाच लागेल, ती गादी तुमची आहे, ते सिंहासन तुमचं आहे प्रभू, तुम्ही यायचंय, तुम्ही यायचंय. त्यावेळी श्रीराम प्रभू सांगतायत भरताला, भरता का रडतोयस? असं नको करू, जा परत राज्य कर. त्यावेळेला श्रीराम प्रभू सांगताना समजावून सांगतायत की मी देव आहे तरी माझ्या वाट्याला दुःख असं काय येतंय? त्यावेळी म्हणतायत राम प्रभू, दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,
दोषना कोणाचा दोषना कोणाचा माय कैकयीना दोषी नवे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा दोषना कुणाचा दोन मोंडक्याची होते सागरात भेट दोन मोंडक्याची होते दोन मोंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा येई गाठ शनियते आहे बाळाला मिळ मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा दोषना कुणाचा गेले असतील आमचे कमी वयामध्ये पण कदाचित त्यांचं आयुष्यच तेवढं होतं विठ्ठला आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे आपलं या ठिकाणी जीवन आपण गेलं तरी आपल्यासाठी कोणीतरी रडलं पाहिजे असं जीवन पाहिजे म्हणून मी सांगत असतो सकाळी उठल्यापासून असं काम करा दिवसभर असं काम करा की सायंकाळी झोप चांगली येईल रात्री तास काही करू नका की दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल आठवड्यातले 6 दिवस असे जगा 7वा दिवस आनंदात जाईल महिन्यातले 20 दिवस असे जगा राहिलेले 10 दिवस आनंदात जातील वर्षातले 8 महिने असे जगा राहिलेले 4 महिने आनंदात जातील आणि आयुष्यभर असे जगा मेल्यावर परमेश्वर आपल्याला जवळ घेईल देव आपल्याला जवळ घेईल असं जीवन आपल्या जीवनामध्ये जगा बाबांनो परत परत खाणार नाहीये किती दिवसाचं आयुष्य असतं बाबांनो आजचं अस्तित्व उद्या नसतं जगावं तर हसून खेळून उद्या काय होईल हे कोणाला माहित नसतं बाबांना आपण गेल्यानंतर जसं सरांसाठी पुण्यस्मरण साजरं होतंय ना आपल्यासाठी कुणीतरी पुण्यस्मरण केलं पाहिजे अरे इतकंही वाईट जगू नका आपल्याच लोकांनी म्हणावं कधी अमरतोय आपल्या लोकांनी आपल्यासाठी आपल्या आयुष्यासाठी दुआ मागावी असं जीवन असावं बाबांनो किती दिवसाचं आयुष्य याच्याशी बांधायचं त्याच्याशी बांधायचं माझं कीर्तने समाज प्रबोधन परास्त लक्ष देऊन ऐका आपण म्हणतो त्याने माझं असं केलंय त्याचा ना कार्यक्रमच करणार अरे किती दिवस कुणाचा कार्यक्रम करणार आहे किती दिवस अरे काळ प्रत्येकाचा येतो अरे काहींनी काळ गाजवलेला असतो काही गाजवत असतात काही गाजवणार असतात कोणाचा कार्यक्रम करणार
एक दिवस असा कार्यक्रम होईल, असा कार्यक्रम होईल, कार्यक्रम तुमचा असेल पण त्या कार्यक्रमात तुम्ही हजर नसाल. तो कार्यक्रम म्हणजे शेवटचा. मृत्यू सगळे असतील हो, पण आपण हजर नसेल. खूप थोडकं आयुष्य मिळालंय बाबांना. का कुणाशी भांडायचं, का कुणावर जळायचं, का कुणावर हसायचं. किती दिवसाचं थोडकं आयुष्य आहे बाबांना. बरं मेल्यावर कोण काय बरोबर घेऊन जात? काही नाही बाबांना. सगळं दिलंय ते दुसऱ्यानेच दिलंय. जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं, नोकरी दुसरे देतात. ऐका ना, लक्ष देऊन ऐका. जन्म दुसऱ्याने दिला, ऐका, नाव दुसऱ्याने दिलं, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात, संपत्ती सुद्धा दुसरेच घेतात. काय येतो बरोबर? काही नाही बाबा. सगळं इथं राहतं. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी घोडी माडी स्मशानी जळशील उघडा. स्मशानात जावं लागतं, अग्नीसोबत एकट्याला जाळावं लागतं. जळाल्यावर राख होती या शरीराची. आयुष्याच्या शेवटी जर राखच होणार असेल तर का कोणत्या गोष्टीचा अट्टहास करायचा? एक खादीचे कपडे घातलेला, पांढरी कपडे घातलेला माणूस स्मशानभूमीमध्ये गेला. पांढरी कपडे, मस्तीत चालायचा. स्मशानभूमीमध्ये गेला. एका मेलेल्या माणसाचं हाडूक पडलं होतं. ते पडलेलं हाडूक त्या पांढरे कपडे घातलेल्या मस्तीत चालणाऱ्या व्यक्तीच्या पायाला टोचलं. पायात चप्पल नव्हती. ऐका, टोचलेला हाडूक त्या मस्तीत चालणाऱ्या व्यक्तीला सांगतंय, एक दिन निकले सैर करने, मन में कही अरमान थे, एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थे, पैर के तले चुबी हड्डी. मेलेल्या माणसाचं हाडूक टोचलं. पैर के तले चुबी हड्डी, हड्डी के बयान थे, चलने वालों चलो संभाल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. चालणाऱ्यांनो जपून चाला. मी कधी काळी माणूस होतो, पण गेल्यानंतर हाडं उरली हो, राग झाले, राग होती हो. एकाच गावातली दोन माणसं. ऐका ना बाबा, कोणीही असू द्या, काही असू द्या, पण ज्यावेळी ठरलंय त्यावेळी जावं लागतं बाबांना. आणि गेल्यानंतर शेवटी राग.